जय जिजाऊ, जय शिवराय. मत माझं, प्रतिक्रिया तुमची, यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, बीड जिल्हा ढवळून निघाला आहे. त्याचं कारणही तसंच आहे. कारण मस्साजोग या गावचे 3 टर्मचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा निर्घणाचा खून आणि त्या खुनाच्या अनुषंगानं बीड जिल्ह्यामधील वातावरण भयानक तंग झालं आहे. अशा वेळी बीड जिल्ह्यात महामोर्चा निघाला. सर्व पक्षीय, सर्व धर्मीय, कुणीही जातपात पाहिली नाही आणि असा भयान मोर्चा निघाला. आणि त्या मोर्चामध्ये काही नावं ही समोर आली. त्यामध्ये प्रामुख्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिकांना कराड यांच्यावर तोफ डागली गेली. बरे, या प्रकरणाचे पडसाद पूर्ण राज्यभर उमटत आहेत. पुण्यामध्ये देखील मोर्चा निघाला, बारामतीत निघाला, आज सिंदखेड राजामध्ये सुद्धा मोर्चा चालू आहे. तेव्हा या मसाजोग प्रकरणातील जे संतोष अण्णा देशमुखांची निर्घण हत्या केली, या हत्येला जबाबदार असणारे 7 पैकी 4 आरोपी फक्त सापडले आणि 3 आरोपी मोकाट आहेत. त्यांचा मास्टर माइंड मोकाट आहे. त्यांचे आकासुद्धा मोकाट आहेत. अशा वेळी प्रश्न उभा राहतो तो महाराष्ट्राच्या गृह खात्यावर. महाराष्ट्राचं गृह खातं करतंय काय? आणि ज्या वेळेस ही घटना घडली त्यावेळी विधानसभेचं अधिवेशन चालू होतं आणि त्याच्याही अगोदर ही घटना घडल्याबरोबर धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देऊ नये, जोपर्यंत या प्रकरणाची निष्पक्षपातीपणे चौकशी होत नाही तोपर्यंत यांना मंत्रिपद देऊ नये असं आवाज येत होता. पण मुख्यमंत्र्यांनी ते ऐकलं नाही किंवा उपमुख्यमंत्र्यांनीही ऐकलं नाही. त्यांना मंत्रिपद दिलं. विधानसभेत आवाज उठला तरीही त्या प्रकरणाची गंभीर अशी दखल घेतली गेली नाही. याचं कारण गुन्हेगारांना पाठीशी घालणे असा होतो का? कदाचित धनंजय मुंडे व पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री भेट असावेत असाही अंदाज यामधून येतो. कारण या प्रकरणाचा जो मास्टर माइंड आहे तो माजी पालकमंत्र्याचा आणि आजी मंत्र्याचा उजवा हात आहे, हे खुद्द पंकजा मुंडे यांनीच आपल्या भाषणातून जाहीर केलं आहे. व त्यांनी सांगितलं आहे की धनंजय मुंडेचं वाल्मिक कराड याच्याशिवाय पानही हलत नाही. ज्याप्रमाणे सुरेश अण्णा धस म्हणाले की बीडचं पालकमंत्रीपद हे भाड्यानं दिलेलं होतं. भाड्यानं देणं शेत, भाड्यानं देणं खोली, एखादं घर हे समजू शकतो, पण पालकमंत्रीपद सुद्धा भाड्यानं दिलं होतं. याचा अर्थ सर्व कारभार हा वाल्मिकांना कराड पाहत होते, ज्यांचं की नाव वाळू माफियामध्ये आहे. ऊर्जा स्रोतातली राख माफिया यामध्ये सुद्धा ते गुंतलेले आहेत. एवढंच नव्हे तर बीड जिल्हा हा क्राईम लिस्टवर महाराष्ट्रात अव्वल नंबरवर आहे. तेव्हा ह्या सर्व बाबीमध्ये वाल्मिक कराड हे नाव समोर आल्याच्या नंतर एकनाथ शिंदे गटाचे माजी मंत्री दीपक केसरकर हे सुद्धा म्हणाले की त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याशिवाय ओबीसी म्हणून टॉर्चर करणे गुन्हा आहे. तसंच ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे हे सुद्धा म्हणाले की ओबीसी म्हणून त्यांचा सर्रास विरोध केला जात आहे. त्यांचं राजकारण संपवण्याच्या पाठीमागे आहेत किंवा त्यांना राजकारणातून बाहेर टाकण्यासाठी टाकलेला हा डाव आहे. तेव्हा यांना काय सांगावं आणि काय बोलावं याचंच जर भान नसेल तर यांना
कोणी ओबीसी महासंघाचा अध्यक्ष केलंय किंवा दीपक केसरकर सारख्यांना कोणा मंत्रिपद बहाल केले त्यांच्यावरही शंका उपस्थित होते. ज्यावेळी संतोष अण्णा देशमुख हे मराठा समाजाचे आहेत आणि ते मारले गेले, त्यांचा निर्घण असा खून केला, याची माणुसकी बाजूला ठेवून तुम्ही जर धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यावरील गुन्हाच तपासामध्ये आला नाही आणि तुम्ही त्यांच्यावर चिखलफेक करू नका किंवा ओबीसी म्हणून टॉर्चर करू नका असं सांगत असाल तर आमचंही सांगणं आहे की सध्या ते आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत. आरोपी हा गुन्हा सिद्ध झाल्याशिवाय गुन्हेगार होत नाही. जर तुम्ही गुन्हाच केला नाही तर धनंजय मुंडे मंत्री असून विधानसभेत हजर का राहिले नाहीत? आत्तापर्यंत धनंजय मुंडे मीडियासमोर येऊन का माहिती देत नाहीत? आणि ज्यांचा उजवा हात वाल्मिक कराड आहे त्या धनंजय मुंडेंना वाल्मिक कराड कुठं आहेत हे माहीत नाही का? दुसरी गोष्ट, त्या प्रकरणापासून वाल्मिक कराड जर खंडणीच्या गुन्ह्यामध्ये किंवा या खून प्रकरणामध्ये समाविष्ट नाहीत, त्यांच्यावर जो FIR दाखल झाला, तर हे फरार का झाले? तुम्ही जर निर्दोष आहात तर तुम्हाला फरार होण्याचं कारण काय? अशा वेळी मात्र CIDला 2 मोबाईलमधून जे काही पुरावे सापडले त्या पुराव्याच्या आधारे एका मोठ्या नेत्याला 16 फोन कॉल केल्याचं सुद्धा निष्पन्न झाले. आता CIDचं एक वेगळं असतं, ते अगोदरच कुठलंही काही डिक्लेअर करत नाहीत किंवा कुठलं काही मीडियाला किंवा बातमीदाराला स्पष्टपणे सांगत नाहीत. ते त्यांचा पद्धतीचा तपास वेगळा असतो. अशा वेळी समाजसेविका अंजली दमानियासुद्धा बीडमध्ये तळ ठोकून आहे. पण या प्रकरणाला कलाटणी देण्यासाठी आज जे दीपक केसरकरांचं वक्तव्य आलं, जे बबनराव तायवाडेंचं वक्तव्य आलं आणि बीडमध्ये कोणीतरी एक समाजसेविकाच्या नावाखाली मयुरी बांगर नावाची तरुणी उपोषणाला बसली आहे आणि ती म्हणते की वाल्मिक अण्णावरील पूर्ण खटले मागे घेतल्याशिवाय मी इथून हटणार नाही, तोपर्यंत मी उपोषण करणार आहे. याचा अर्थ तुम्ही गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचं षडयंत्र रचताय का? किंवा गुन्हेगारी जगताला तुमचं समर्थन आहे का? हा सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे. मित्रहो, गुन्हेगाराला जात नसते, हे प्रथम मान्य केलं पाहिजे. ते मान्य करायचं सोडून, जसं वंजारी असून सुद्धा जितेंद्र आव्हाड साहेबांनी सांगितलं, मी जातीसाठी नाही तर माणुसकीसाठी बीडमध्ये आलो आहे. कारण खून हा कोण्या जातीनं कोण्या जातीचा केला यापेक्षा एका निर्भीड, स्वच्छ, विना कलंकित माणसाचा झालेला टॉर्चर करून खून ही गोष्ट कलंकित आहे. तेव्हा जातीचा नाही तर मातीचा विचार केला पाहिजे असंही सांगणारे ओबीसीच असणारे जितेंद्र आव्हाड सर. आणि आज त्याच बीडमध्ये समाजसेविका ही नावाची उपाधी घेऊन जी मयुरी बांगर उपोषणाला बसली, जे दीपक केसरकर असं वक्तव्य करतायत, जे बबनराव तायवाडे, म्हणजे तुम्हाला ओबीसीच्या नावाखाली मराठा समाज संपवायचा आहे का? गुन्हेगाराला पाठीशी घालायचं आहे का? हाही प्रश्न पडतो. तेव्हा मित्रहो, येणाऱ्या घटना काही वेळातच किंवा काही दिवसातच समोर येतील, तेव्हा पाहत राहू काय काय होतंय ते. पण बीडमध्ये गुन्हेगाराला पाठीशी घालण्याचा चाललेला हा केविलवाला प्रयत्न मात्र निश्चितच निषेध आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.